ते विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज आधुनिक भारताचा इतिहास या विषयातील पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्या संबंधीची चर्चा करणार आहोत। याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण असं ठरवलं होतं की 10 वर्षाचा जो कालखंड आहे तर त्या 10 वर्षाच्या कालखंडाला आपण कव्हर करायचं आहे, बरोबर आहे। मग आपण काय केलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये 1885 पासून 1895 पर्यंत हा जो 10 वर्षाचा कालखंड आहे त्याची चर्चा केली होती। त्यामध्ये विशेषत्वाने आपण मवाळवादी कालखंड आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे, मवाळवाद्यांच्या मागण्या आहेत, काही महत्त्वाची अधिवेशनं होती आणि त्याचबरोबर समीक्षा केली होती की बाबा 1892चा जो कायदा झाला तर तो मवाळवाद्यांचे यश म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यातल्या काही 4-2 तरतुदी, कारण आपण 1892चा जो कायदा आहे तर त्याला सेपरेटली पाहणार आहोत कायदा या चॅप्टरच्या अंतर्गत। त्याच्यामुळे इथपर्यंत आपण आलो होतो आणि आपण असं म्हटलं होतं की हा जो कालखंड आहे किंवा हा जो कायदा झाला, ह्या कायद्यानंतर काय झालेलं आहे की पाहिजे तसा तो कायदा इफेक्टिव्ह नव्हता। त्याच्यामुळे जो जहालवाद आहे तो जहालवाद प्रकर्षाने समोर आलेला आपल्याला दिसतो, म्हणजे ह्याच टायमिंगमध्ये जहालवाद समोर आलेला आहे। विशेषत्वाने लोकमान्य टिळक, लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल या तिघांच्या माध्यमातून, परंतु त्यातल्या त्यात लोकमान्य टिळकांनी खूप ॲग्रेसिव्हली केसरी मराठाचा उपयोग करून तो प्रेझेंट केलेला आपल्याला दिसतो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव यासारखे 2 महत्त्वाचे उत्सव त्यांनी सुरू केलेले होते 1893 आणि 1895 मध्ये। या 2 सणांचा सुरू करण्याचा मागचा उद्देश असा होता की आपली एकतर वैभवशाली जी संस्कृती आहे तर त्याला एक नवीन उजळा देणं, दुसरं म्हणजे त्याला केंद्रस्थानी ठेवून आपला जो तरुण वर्ग आहे तो एकत्र करणं आणि एकत्र करून काय करणं की एक संघटित तरुण युवा पिढी करून ब्रिटिश सत्तेचा विरोध करणं। तर अशा पद्धतीनं टिळकांचं किंवा जहालवादाचं हे कार्यक्रम असलेला आपल्याला दिसतो, परंतु त्यांच्या या कार्यक्रमाची जी स्पष्ट बाजू होती ती लेखणी होती। म्हणजे त्यांचं शस्त्र काय होतं तर आपल्या सगळ्याला माहिती आहे जहालवादाचं शस्त्र काय होतं, लेखणी होती। लेखणीच्या माध्यमातून प्रखर शब्दामध्ये, परखड शब्दामध्ये एकतर ते मवाळवाद्यांना फोकस करत होते किंवा ब्रिटिश सत्तेला फोकस करत होते, ह्या 2 घटकाला ते फोकस करत होते। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मवाळवाद्यांच्या हातामध्ये जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ते ऑलरेडी ते सरकार दर्जाने आहेत, विनंती अर्ज करतात आणि सरकार त्यांना तेवढं मान देत नाही किंवा त्यांच्या बोलण्याला, कारण 1892चा कायदा फेल गेलेला आपल्याला दिसतो। त्यामुळे लोकमान्य टिळकांचं म्हणजे जो मनस्ताप जो आहे ना त्यांना तो झालेला तो खूप उद्विग्न पद्धतीचा होता तो। आणि त्याच्यातूनच आपण बघतो की जी क्रांतिकारी चळवळीचं जे मुहूर्तमेढ आहे ती महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये जे रोवण्याचं काम केलं, म्हणजे चाफेकर बंधूंनी जो रँडची हत्या केली, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय ते टिळकांच्या प्रेरणेतून केलेली आपल्याला दिसते। क्रांतिकारी चळवळीचं पहिलं चरण याचं जर प्रणेता कोण असतील तर लोकमान्य टिळक। म्हणजे मला सांगायचं हे इथे की या ठिकाणी आपल्याला हे 2 नवीन विचारधारा प्रस्तुत झालेल्या दिसतात। याच्यामध्ये एक आहे जहालवादाची विचारधारा, कोणती आहे, जहालवादाची विचारधारा। एका बाजूला तर मवाळवाद आहेच आहे, हे तर आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यानंतर एक तिसरी ब्रँच याच्यामध्ये तयार होते तर ती आहे क्रांतिकारी चळवळ। क्रांतिकारी चळवळ, ओके, म्हणजे 1, 2 आणि 3 असे 3 गोष्टी किंवा 3 प्रवाह जे आहेत तर ह्या कालखंडामध्ये तयार झालेले दिसतात या कालखंडाच्या अंतर्गत। तर याच्या अंतर्गत आपल्याला आता हा जो 10 वर्षाचा कार्यकाल आहे याची चर्चा आपण करतोय। आणि मी तुम्हाला सांगितलं की गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव 2 कार्यक्रम लोकमान्य टिळकांनी सुरू केले, तरुण वर्ग संघटित केला, एकत्रित करून त्यांनी एक तो विचार दिला की आपल्याला आपलं जी देश आहे, आपली जी भूमी आहे ती स्वतंत्र करणं गरजेचं आहे आणि ती स्वतंत्र करण्यासाठी ब्रिटिश सत्तेला इथून आपण उखडून फेकणं गरजेचं आहे। आणि हे अर्ज विनंत्याने होणार नाही आहे, तर ह्याच्यासाठी शस्त्र हातात घ्यावे लागणार आहेत। लेखणीच्या माध्यमातून असेल, लेखणी तर हे जहालवादाचं प्रमुख शस्त्र होतं, परंतु या अंतर्गत जे लपलेली गोष्ट होती ती क्रांतिकारी होती।
क्रांतिकारी चळवळ होती, जिच्या हातामध्ये डायरेक्ट शस्त्र आलेले आपल्याला दिसतात. मग ती रिव्हॉल्वर असेल किंवा बॉम्ब असतील किंवा जे काय असेल ते, म्हणजे शस्त्र आले त्यांच्या हातात आणि ते शस्त्राच्या माध्यमातून आपण बघतो की इंग्रज अधिकाऱ्यांच्या, विविध अधिकाऱ्यांच्या गोळ्या घालून हत्या केलेल्या आपल्याला दिसतात. मग रँड असेल, जॅक्सन असेल, कर्झन वायली असेल, तर ह्यासारखे हार्डिंगवरती झालेला बॉम्ब हल्ला असेल, हे सगळं काय आहे, तर हे सगळं आहे झालवादाच्या अंतर्गत क्रांतिकारी चळवळीचा झालेला उदय. म्हणजे की गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव या पार्श्वभूमीवरती केसरी आणि मराठाच्या माध्यमातून ह्या ज्या 3 लोकांनी, म्हणजे विशेष करून लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राच्या भूमीवरती जी एक नवीन विचारधारा प्रस्थापित केली, तिची ही सुरुवात आणि त्याच्यातून अजून एक विचारधारा त्याच्या अंतर्गत तयार झाली, ती म्हणजे क्रांतिकारी चळवळ. तिची ही सुरुवात याच 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. म्हणून इथे आपण त्याची चर्चा करत आहोत. ऑलरेडी मवाळवाद आहे, त्याचा तर काय ते तर चालूच आहे. काँग्रेस यांच्या हातामध्ये काँग्रेस आहे. ओके, त्यामुळं काँग्रेसचा काय विषयच नाही की ती त्यांच्याच हातामध्ये आहे, कारण ते सरकारधार्जिने आहेत, लक्षात घ्या. आता इथे खऱ्या अर्थाने आता जे चाललेल्या आहेत गोष्टी, ह्या झालवाद आणि क्रांतिकारी चळवळीच्या अंतर्गत चाललेल्या आहेत. मग याच्यामध्ये आपण झालवादामध्ये कोण पाहिलं? लाल, बाल आणि पाल हे 3 जण पाहिले. केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र महत्त्वाचे. लाला लजपतराय यांचं पण द ट्रिब्यून वृत्तपत्र आहे, त्यांची वृत्तपत्र आहेत. वृत्तपत्राचं चॅप्टर जर तो व्हिडिओ तुम्ही नीट ऐकला असेल तर त्याच्यामध्ये मी सगळे वृत्तपत्र बऱ्यापैकी 1 रील आणि 1 व्हिडिओ याच्यामध्ये कवर केलेले आहेत, तर ते तुम्ही बघून घ्या. ओके, केसरी आणि मराठा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव, ह्या गोष्टी महत्त्वाच्या झालवादी जो टायमिंग आहे यांच्या अंतर्गत झालेल्या दिसतात. आणि लेखणी हे त्यांचं काय होतं? शस्त्र होतं. काय होतं? शस्त्र होतं. लेखणीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी ते व्यक्त करत होते. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? केसरीतून प्रश्न विचारतात लोकमान्य टिळक. क्रांतिकारकांनी, चापेकर बंधूंनी रँडची केलेल्या हत्येला लोकमान्य टिळकांनी, महाराजांनी केलेली अफजल खानाची जी वध आहे किंवा अफजल खानाला जे मारलं शिवाजी महाराजांनी, तर ती तुलना केलेली आपल्याला दिसते. म्हणजे लेखणीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीचं समर्थन या लोकांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये अग्रेसर जे होते ते लोकमान्य टिळक असलेले आपल्याला दिसतात या 3पैकी. आता लाला लजपतराय कुठं होते? पंजाबमध्ये असलेले आपल्याला दिसतात. लोकमान्य टिळक कुठं होते? महाराष्ट्रामध्ये होते. ओके, सॉरी. बिपिनचंद्र पाल कुठं होते? बंगालमध्ये होते. तर अशा 3 ठिकाणी क्रांतिकारी झालवाद तर सुरू झालाच, पण त्याचबरोबर ही क्रांतिकारी मुवमेंटसुद्धा सुरू झालेली आपल्याला दिसते. तर अशा रीतीने 1895चं वर्ष गेलं, त्यानंतर 1897चं वर्ष आलं आणि 1897मध्ये विशेष करून हे जे क्रांतिकारी जी मुवमेंट आहे हिची सुरुवात महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी झालेली दिसते. 1897मध्ये चाफेकर बंधूंनी काय केलेलं आहे? रँडची केलेली हत्या. कोणाची केली? रँडची हत्या केलेली आहे चाफेकर बंधूंनी. ओके, ते लक्षात असू द्या. बाळकृष्ण आणि दामोदर ह्या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतो की ह्या संबंधीचं जे काही हत्येचा जो साक्षीदार म्हणून द्रविड बंधूंनी ही बातमी ब्रिटिशांना सांगितली आणि मग द्रविड बंधूंची, चाफेकर बंधूंची जे 3रे बंधू वासुदेव चाफेकर त्यांनी हत्या केली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली. म्हणजे या 3 चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. ही घटना घडते आहे महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये प्लेग कमिशनर रँडच्या हत्येच्यामुळे. ओके, आणि ही हत्येची सुरुवात म्हणजे
क्रांतिकारी चळवळीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झालेली किंवा एकूण भारतामध्ये सुरू झालेली महाराष्ट्रातली ही घटना ठरते आणि हिचं प्रेरणास्थान लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळक झालवादाचे प्रमुख प्रवर्तक अशा पद्धतीने ही लिंक लागलेली आपल्याला दिसते. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकामध्ये इंटरलिंक आहेत. तर अशा पद्धतीने चाफेकर बंधूंचं ही ॲक्टिव्हिटी झाली. त्यानंतर चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली. पुन्हा वासुदेव चाफेकरांना फाशीची शिक्षा झाली. पुन्हा मग लोकमान्य टिळकांनी अफजल खानाच्या वधाशी हे केलं की बरं झालं, रँडचं हत्या केली चाफेकर बंधूंनी, की ती आठवण आली की महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. मग हे ज्यावेळेस त्यांनी लेख लिहिला आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, त्यावेळेस त्यांना सरकारने राजद्रोहाच्या आरोपाखाली 2 वर्षाची शिक्षा केली. तर टिळकांना असे लिखाणापायी 2 वेळा शिक्षा झालेली आपल्याला दिसते. इव्हन आधी पण म्हणजे डोंगरीच्या तुरुंगातलं सुद्धा प्रकरण आपल्याला दिसतं. इथं सुद्धा 2 वर्षाची झाली आणि पुढे जाऊन 1908 मध्ये 6 वर्षाची शिक्षा त्यांना झालेली आहे, मंडालेला पाठवलेलं आहे. तर टिळकांना हे जे शिक्षा झालेत हे खास करून त्यांचं जे लिखाण आहे अत्यंत प्रखर आणि विखारी भाषेमधलं ते लिखाण आहे, त्याच्यामुळे झालेलं आहे आणि ते झालवादाचं प्रवर्तक असलेले आपल्याला दिसतात. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. त्याच्या पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला दिसतं की 1899चं वर्ष अजून याच्यासाठी फेमस आहे की ह्याच वर्षी लॉर्ड कर्झन भारताचा व्हाईसराय म्हणून आलेला आपल्याला दिसतो. कोण आलेला आहे? लॉर्ड कर्झन. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या सायमल्टेनियसली घडत आहेत बघा. ह्या 10 वर्षामध्ये आपण 10 वर्षाची चर्चा करतोय, बरोबर आहे. 1895 पासून 1905 पर्यंत. 1899 मध्ये लॉर्ड कर्झन व्हाईसराय म्हणून येतो आणि आल्यानंतर बरीच कामं बऱ्यापैकी चांगली करतो. आता तो काही खूप चांगला नव्हता, भारताबद्दल तर संवेदनशील नव्हता, उदारमतवादी नव्हता. कारण भारताबद्दल फक्त 2-3च लोक आपल्याला दिसतात. गव्हर्नर जनरल व्हाईसरायमध्ये आपण बघितलेलं आहे की एक तर चार्ल्स मेटकॉफ एक दिसतो आपल्याला, त्यानंतर रिपन एक दिसतो आणि माउंटबॅटन एक. तर हे 3 लोक सोडले तर बाकी सगळे ब्रिटिशांचेच लोक त्यांच्या देशासाठी त्यांच्या शासनासाठीच काम करत होते. आपल्याबद्दलची संवेदनशीलता ही शून्य होती त्यांची, बरोबर आहे. आता हा जो कर्झन आहे तर ह्याने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मला वाटतं मी गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरायचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये कर्झनला मी डिस्कस केलेला आहे. तर ते नीट तुम्ही ऐकलं असेल असे म्हणजे मला अपेक्षा आहे की ते तुम्ही नीट ऐकलेलं असेल. त्याच्यामध्ये कर्झन व्यवस्थित मी डिस्कस केलेला आहे. तरीसुद्धा आपण एक त्याचा धावता आढावा घेऊयात. 1899 पासून 1905 पर्यंतचा त्याचा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे. तर या कालखंडामध्ये त्यांनी पहिला तर महत्त्वाचं म्हणजे उत्तर पश्चिम सीमा प्रांताची स्थापना केलेली आहे. फ्रेझर आयोग पोलीस सुधारणेसाठी त्यांनी स्थापन केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी रॅले कमिशन आणलेलं आहे शिक्षणासंबंधीचं, ज्यालाच विश्वविद्यालय आयोगसुद्धा नंतर म्हटलं गेलेलं आहे. हे एक त्याच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. पुरातत्व विभागाची स्थापना त्याच्या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर रेल्वे विभाग सुरू झालेला आपल्याला दिसतो. तर अशा काही गोष्टी, कृषी निरीक्षक पदाची वगैरे निर्मिती, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या कालखंडामध्ये बऱ्यापैकी झालेल्या आहेत. व ह्या चांगल्या म्हणूयात आपण गोष्टी. परंतु त्याच्या कालखंडामध्ये जी महत्त्वाची गोष्ट जी खूप डिसाइडिंग ठरली आहे आधुनिक भारताच्या इतिहासाच्या चळवळीला, स्वातंत्र्य संग्रामाला टर्न देणारी, ती कोणती होती? तर ती होती बंगालची फाळणी. 16 ऑक्टोबर 1905 मध्ये झालेली बंगालची फाळणी. पण ती अचानक झाली होती का? नाही. 1902 पासून ही प्रोसेसमध्ये असलेली घटना होती. 1902 मध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी याचं योजना बनवलेली होती आणि योजनेचं कारण सांगितलं होते त्यांनी की बंगाल प्रांत जो होता तो बंगाल प्रांत, विशेष करून आपण बघतो की बंगाल प्रांत, आता बंगाल प्रांत म्हटलं की काय काय येतं त्याच्यामध्ये? येतं तर पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा है ना, उत्तर प्रदेशचा काही भाग, हा एवढा प्रदेश मिळून बंगाल प्रांत होता आणि याची राजधानी मुर्शिदाबाद होती. तर इतक्या मोठ्या प्रदेशाचं एका गव्हर्नरला प्रशासन चालवणं म्हणजे जमत नाही आहे. त्याच्यामुळे
ह्याचं प्रशासकीय कारणासाठी ह्याचं आम्ही विभाजन करत आहोत, असं त्याचं एक त्यांनी प्रस्ताव मांडला 1902मध्ये. ज्यावेळेस ही कुणकुण लागली भारतीयांना किंवा बंगालवासियांना किंवा आपल्या मवाळवादी नेत्यांना, झालवादी नेत्यांना, क्रांतिकारकांना, तर सगळ्यांमध्ये एक म्हणजे खूप भयंकर अस्वस्थता पसरलेली आपल्याला दिसते लोकांच्या मनामध्ये, बंगालवासियांमध्ये आणि सगळ्यांमध्येच, की बाबा तुम्ही फोडा आणि झोडा का करायला लागलेला आहात. हिंदू मुस्लिमांना एकमेकापासून वेगळं करण्याचा हा डाव होता. खऱ्या अर्थाने फोडा आणि झोडाची नीती ब्रिटिश सरकारची या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि ह्याचं कारण जरी प्रशासकीय दाखवलं असलं तरी प्रशासकीय कारण नव्हतं, तर हिंदूंना मुस्लिमांपासून वेगळं करायचं कारण होतं. कारण इथे जो पूर्व आणि पश्चिम बंगाल असं जे विभाजन बंगालचं होणार होतं, त्याच्यामध्ये पूर्व बंगाल जो होता, आजच्या भाषेमध्ये आपण त्याला बांगलादेश म्हणूयात, तर तिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त होती, हिंदूंची कमी होती. आणि पश्चिम बंगाल जो आहे तिथे हिंदूंची संख्या जास्त होती, मुस्लिमांची कमी होती. अशा पद्धतीने हे विभाजन करण्यात येणार होतं. आणि ही बातमी ज्यावेळेस कळते त्यावेळेस बंगालमधून आणि संपूर्ण भारतातून या घटनेचा तीव्र निषेध झालेला आपल्याला दिसतो. हा निषेध इथपर्यंत आला की म्हणजे आता ॲक्शन घेणं गरजेचं झालं की ह्या डिसिजनच्या विरोधात. परंतु ते डिसिजन कायदेशीररित्या प्रेझेंट व्हायला 1905चं वर्ष यावं लागलं. आणि 16 ऑक्टोबर 1905ला त्यांनी जाहीर केलं औपचारिक रीतीने की बंगालची फाळणी आम्ही पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल या दोन प्रांतामध्ये करत आहोत. एकाची म्हणजे ती त्यांच्या राजधानीही सेपरेट केल्या आणि 2 ठिकाणी 2 गव्हर्नरसुद्धा त्यांनी डिक्लेअर केले. तर अशा पद्धतीने बंगालच्या फाळणीचं त्यांनी डिसिजन घेतलं. आता ही 1905ची जी घटना आहे, या घटनेला आता विरोध खूप मोठ्या प्रमाणात झाला. डिक्लेरेशन झालं, तुटला बंगाल आणि ह्याचा विरोध झाला. आणि ह्या विरोधामध्ये मात्र मवाळ, जहाल हे सगळेजणच बऱ्यापैकी एकत्रितरित्या बंगालसाठी उभे राहिलेले आपल्याला दिसतात. आणि या पार्श्वभूमीवरती आपण बघतो 1905चं वर्ष खूप छान पद्धतीनं गाजतंय. कशासाठी गाजतंय? एक तर फाळणीसाठी गाजतंय. दुसरी गोष्ट म्हणजे फाळणीच्या विरोधामध्ये मवाळवादी जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसने काय केलेलं आहे, बनारसचं त्या वर्षीचं जे अधिवेशन होतं, जिथे गोपाळकृष्ण गोखले त्याचे अध्यक्ष होते, ज्यांनी भारत सेवक समाज नावाची संस्था स्थापन केलेली आहे गोखल्यांची, ते गोखले आणि ते अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सूत्री कार्यक्रम मंजूर करण्यात आला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये बनारसच्या. मग त्या 3 सूत्रीमध्ये काय काय होतं, तर त्याच्यामध्ये एक होतं बहिष्कार, दुसरं होतं राष्ट्रीय शिक्षण आणि तिसरं काय होतं, स्वदेशी. हे 3 कार्यक्रम जाहीर करण्यात आले. आणि ह्याला परत नंतर दादाबाई नौरोजींनी काय केलेलं आहे, स्वराज्य हा शब्द जोडला 6 मध्ये आणि चतुसूत्रीची निर्मिती झाली. चतुसूत्री बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये प्रेझेंट करण्यात आली. तर बंगालची फाळणी जी आहे तर तिच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बघूयात, कारण इथे धावत्या आढाव्यामध्ये घेऊन आपल्याला चालणार नाही तिला. तर एक थोडंसं त्याचं एक 5-7 मिनिटाचा व्हिडिओ आपण त्याचा सेपरेटली तयार करूयात. त्याच्यामुळे 1905ला बंगालची फाळणी झाली. 16 ऑक्टोबर ही तारीख आपल्याला माहीत पाहिजे. 16 ऑक्टोबर 1905 परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. पूर्व पश्चिम बंगाल झाला. मग त्याच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी घडल्या तर ती आपण सेपरेट व्हिडिओमध्ये पुढच्या पाहणार आहोत. बंगालची फाळणी म्हणून या टायटलच्या अंतर्गत. आणि मग आपण त्याच्या पुढे 5 पासून 15 पर्यंतच्या ज्या घटना घडल्या तर त्याचीसुद्धा चर्चा करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीनं आपण ह्या काही घटनांचा आढावा घेतला. गणेश उत्सव, शिवजयंती उत्सव, त्याचबरोबर टिळकांचं केसरी आणि मराठा आपण पाहिलं. त्यानंतर चाफेकर बंधूंनी रँडची केलेली हत्या पाहिली. त्यानंतर आपण लॉर्ड कर्झनला थोडक्यात पाहिलं. आणि अशा रीतीने बंगालच्या फाळणीपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहोत. बनारसचं काँग्रेसचं अधिवेशनसुद्धा पाहिलं आणि त्रिसूत्री कार्यक्रमाची थोडक्यात चर्चा केली. पण नेमकं ही त्रिसूत्री काय होती? बंगालच्या फाळणीच्या अंतर्गत ही जी चतुसूत्रीचा जो कार्यक्रम होता, तर त्रिसूत्री आधी झाली, स्वराज्य नंतर टाकलं,
तर ही चतुसूत्री काय होती हिची पण चर्चा आपण बंगालच्या फाळणीच्या अंतर्गत करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्या सेपरेट. तर मग चतुसूत्रीचा कार्यक्रम आणि बंगालची फाळणी तर हे एकत्रितरित्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. मला वाटतं तोपर्यंत ही जी आपली सिक्वेन्स सुरू आहे तर हा सिक्वेन्स या ठिकाणी 1905ला येऊन मी इथे थांबवत आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल की लिंक शेअर करत चला. जरी तुमची तलाठीची एक्झाम आता सध्याला सुरू असली झाली असली तरीसुद्धा अजून परीक्षा भरपूर येत आहेत, अजून भरपूर परीक्षा द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे इतकं शिथिल व्हायचे काही कारण नाही आहे तुम्हाला, है ना. ती पठारावस्था येऊ देऊ नका. अभ्यास करत राहावा, कारण अचानक कोणती जाहिरात पडेल, अचानक कोणत्या परीक्षा होतील आपल्याला माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे अभ्यासापासून दूर व्हायचं नाही आहे आणि व्हिडिओ ऐका. अभ्यासाला जे कंटिन्युटी आहे ती कंटिन्युटी ठेवा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आता कंटिन्युटी तोडली तर तुम्हाला पुन्हा एकदा जर समजा जाहिरात आली तर पुन्हा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये यायला बराच वेळ तुमचा जाईल. तर त्याच्यामुळे यशाचं एक महत्त्वाचं जे बेस आहे तो म्हणजे सातत्य असतो, अभ्यासातलं सातत्य. आणि ते तुम्ही टिकून ठेवा. परीक्षा झाली म्हणून इतकं रिलॅक्स व्हायची काही कारण नाही, कारण पुढे भरपूर परीक्षा आपल्यासाठी येणार आहे. तर चला तर आपण या ठिकाणी आता थांबूयात. धावता आढावा आपण बऱ्यापैकी धावताच घेतलेला आहे. आता पुढचा व्हिडिओ आपला असेल बंगालची फाळणी आणि चतुसूत्रीचा कार्यक्रम. ओके, तर आपण या ठिकाणी आता थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.